नमस्कार मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात सर्व सिटी मैत्रिणींचं स्वागत। मैत्रिणींनो, आज जागतिक वसुंधरा दिन आहे। पाहूयात याविषयी थोडी माहिती। वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थितीमागील मुख्य कारण आहे। आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते, पण हाव नाही, अशा अर्थाचे महात्मा गांधीजींचे एक वचन आहे। हवा, पाणी, जंगले यासारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा भसाभसा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसतच आहेत। आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे हे निश्चितच। याबाबत प्रबोधन करण्यासाठी 22 एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला। मैत्रिणींनो, 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून का साजरा केला जातो हे आम्ही आताच तुम्हाला सांगितले। मैत्रिणींनो, चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेऊन। मधुमेह हा एक गंभीर आजार आहे। तो जगभरात झपाट्याने वाढत आहे। IDF मधुमेहाच्या अहवालानुसार 2021 मध्ये सुमारे 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत आहेत। या रोगाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता 2030 पर्यंत मधुमेह असलेल्या लोकांची एकूण संख्या 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। चला तर जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती। मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरी सकस आहार घेऊन आणि सक्रिय जीवनशैलीने ती नियंत्रणात ठेवता येते। काही औषधी वनस्पती आहेत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याने सिद्ध झाले आहेत। या वनस्पतीच्या सेवनाने साखरेच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत। या वनस्पतीमधील अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे अरुगुला। चला जाणून घेऊया साखरेच्या रुग्णांसाठी ते कसे फायदेशीर आहे। अरुगुला म्हणजे काय? अरुगुला वनस्पतीला रॉकेट किंवा एरुका वेसिकारिया असे म्हणतात। त्याची चव किंचित तिखट असते आणि ती दिसायला काटेरी पानेदार दिसते। ही पालेभाजी बनवण्यासाठी आणि सॅलडमध्ये हिरव्या भाज्या म्हणून वापरतात। मुळात ही क्रुसिफेरस कुटुंबातील एक भाजी आहे, ज्यामध्ये कोबीसारख्या विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे। या भाजीमध्ये नायट्रेटस आणि पॉलिफेनॉल जास्त प्रमाणात आढळतात। 2014च्या अभ्यासात असे आढळून आले की नायट्रेटसचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो। अरुगुलाचे पोषक, जर आपण त्यांच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचं म्हटलं तर या हिरव्या पानांमध्ये सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि फायटोकेमिकल्स आढळतात। याशिवाय हे लोह, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे। हे जीवनसत्वे C आणि E चे भांडार आहे। आरोग्यम धनसंपदा हे असंच म्हटलं नाही जात। आपल्याकडे सोने चांदी किती आहे यापेक्षा आपलं आरोग्य किती सुदृढ आहे यावर आपली जीवनशैली कशी आहे ते कळते। म्हणून नेहमी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करत राहावा। आपल्या आरोग्याचाच भाग आपलं सौंदर्य सुद्धा आहे। पाहूयात आजच्या ब्युटी टिप्स काय आहेत ते। सुंदर आकर्षक चेहरा हा प्रत्येकालाच हवा असतो। पिंपल्सच्या समस्येमुळे तर अनेक जण त्रस्त आहेत। मग अशा वेळी हे पिंपल्स जाण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सांगितले तर चेहऱ्यावरचे डाग कमी सुद्धा होऊ शकतात। फक्त ते उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका। चला तर पाहूयात आजच्या ब्युटी टिप्स। चेहऱ्यावरील पिंपल्समुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो। चेहऱ्यावर अचानक पिंपल्स येत असतील तर यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे। चेहऱ्यावरील पिंपल्स पासून तुम्हाला सुटका मिळू शकते, यासाठी तुम्ही ॲक्ने आणि पिंपल पॅचचा उपयोग करू शकता। एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये हे पॅच सहज उपलब्ध होऊ शकतात। रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा। मॉइश्चरायझर लावल्यानंतर हा पॅच चेहऱ्याला लावा आणि सकाळी काढून टाका। हा पॅच काढल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, तसेच त्यानंतर नेहमीप्रमाणे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा। त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल नाहीसे होण्यास मदत मिळू शकते। जर चेहऱ्यावरील पिंपल पूर्णपणे पिकलेला असेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही ॲक्ने आणि पिंपल पॅचचा वापर करू शकता। यामुळे चेहऱ्यावरील डाग देखील राहत नाही।
काही वेळामध्येच तुमचा हा त्रास देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबरीने तुम्ही ब्लिस्टर बँडेजचा देखील वापर करू शकता. यामुळे तुमच्या पिंपल्समधील संपूर्ण दुर्गंध बाहेर येईल आणि ती जखम लवकर बरी होण्यास मदत मिळते. बऱ्याचदा तर चेहऱ्यावरील डाग देखील नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर फरक जाणवतो. पण मेकअप केल्यानंतर त्यावर याचा वापर करणं योग्य नाही. या गोष्टीची काळजी घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला आम्ही आताच ब्युटी टिप्स सांगितल्यात. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत मराठी चित्रपट गर्ल्स फेम अभिनेत्री केतकी नारायण हिला. तुम्हाला माहीत आहे, अभिनेत्री केतकी ही अकोल्यातच मोठी झाली आहे. तिचा जन्मही अकोल्यातच झाला आहे. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. नमस्कार नमस्कार नमस्कार. दाक्षिणात्य सिनेमातला मराठी चेहरा. यस, तुम्ही बघताय की तिकडचे चित्रपट इकडे येत आहेत. मग ते पुष्पा असो किंवा आत्ताचा आलेला लेटेस्ट KGF. त्यांची स्तुती करणं ठीक आहे, करा. पण त्यापेक्षाही मोठी स्तुती करण्यासाठी एक गोष्ट, छबीदार छबी हे गाणं आज प्रत्येक संगीतच्या ठिकाणी किंवा तुमच्या आवडीचं झालं आहे. आणि चित्रपट होता गर्ल्स. त्या गर्ल्समधलीच आपल्या अकोल्याची ही छबीदार छबी आहे. हो, आज ज्यांना आपण भेटणार आहोत त्यांनी फक्त मराठीतच नाही तर तमिळ, मल्याळम या ठिकाणी आपलं नाव गाजवलं आहे. आणि मुळात हे श्रेय जाते आपल्या अकोल्यातल्या केतकी नारायण यांना. केतकी, वेलकम टू सिटी कट्टा. Hi, I'm happy I'm here. मुळात केतकी अकोल्याची आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल आणि आज ती आपल्या सिटी कट्ट्यावर आहे. तर RRCचा स्पेशल कार्यक्रम मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा आता तुम्ही कंटिन्यू करताय. तर केतकी, पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनातला, मराठी आणि एकदम साऊथमध्ये हे कसं जुळून आलं? मी ॲक्च्युली 12वी नंतर पुण्याला शिफ्ट झाले. म्हणजे आई बाबा अजून पण इथे, पण आम्हाला असं आमच्या घरामध्ये प्रथा आहे की 12वी नंतर मुलींनी पुण्याला जाऊन शिकायचं आणि जॉब करायचा आणि फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं. सो तसं मी पुण्याला गेले आणि बाबा माझे कवी आहेत, तर मला नेहमी आर्ट्सशी रिलेटेडच काहीतरी करायचं होतं. बट देन फायनान्शियली इंडिपेंडंट कसं होणार आर्ट करता करता, राईट? सो आर्ट करता करता फायनान्शियली इंडिपेंडंट कसं होणार? सो हा एक नेहमीच क्वेस्ट असतो. सो बाबांचं असं होतं की तू पुण्याला जा, जॉब कर, फायनान्शियली इंडिपेंडंट हो आणि जे पण तुला आर्ट फील्डमध्ये करायचं आहे ते तू फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्यावर कर. सो मी 4 वर्ष जॉब केला एका IT कंपनीमध्ये आणि अलॉंग विथ दॅट मी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसोबत बरेच शॉर्ट फिल्म्स करायची. तर त्यातल्या एका मल्याळम मित्रांनी माझं नाव एका फिल्मसाठी सजेस्ट केलं आणि त्या डिरेक्टरला पण माझे लुक्स आवडले आणि त्यांना असं वाटलं की ही मल्याळीच दिसते एनिवे. तर त्या एका कॅरेक्टरसाठी कुंजुनुली असं नाव होतं त्या कॅरेक्टरचं. माझी पहिली मल्याळम फिल्म होती वीरम नावाची. तर तसं मी त्या फिल्ममध्ये कास्ट झाले. अंदाजे हे वर्ष कुठलं असेल, कधी सुरुवात केली होती? मी माझा जॉब सोडला 2013 मध्ये. सो 13पासून मग मी फुल फ्लेश्ड कमर्शियल ॲक्टिंग म्हणजे TVCs म्हण किंवा सिरियलमध्ये म्हण किंवा वेब सिरीज आणि फिल्म्स असं मी करत होते. पण सुरुवात छोटे छोटे थिएटर्स करत होते. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजनसोबत शॉर्ट फिल्म्स करत होते. पण शॉर्ट फिल्म्स करण्यामध्ये पण एक वेगळी मजा होती कारण त्याआधी कॅमेराचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि फिल्म अँड टेलिव्हिजनच्या स्टुडंटसोबत काम करताना मजा यायची कारण ते पण स्टुडंट आणि तुमच्या लेवलला येऊनच काम करायचे. असं नव्हतं की एक मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, दे आर स्पेंडिंग करोड्स ऑन यू, असं काही नव्हतं. पण ही एनर्जी जशी आहे जसं तू म्हणालीस, आता लक्षात येत आहे हळूहळू तुमच्या पण ते जीवनसाथीमधला म्हणा किंवा जी शादी.com किंवा अशी बरीचशी ॲड आहेत की हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखं यांच्या मनात आत्तापर्यंत होतं. तर यांच्यामुळेच तुमचे लग्न जुळले. तुम्ही एवढी स्माईल करू नका. अर्थात तू कुठल्या ॲडमध्ये सुरुवात केली होती जीवन, ते कसं मिळालं मुळात? मी शादी.comची ॲड केलेली आणि त्याच्यानंतर ॲक्सिस बँकेची ॲड केली होती
सो मी पुण्यालाच होते तेव्हा आणि त्यानंतर मुंबईला ऑडिशन्सला जायचे. सो जेव्हा कॉग्निझंटमध्ये मी जॉब करत होते तेव्हा सॅटर्डे संडे मी जायचे आणि ऑडिशन देऊन परत यायचे, मग परत सोमवारपासून ऑफिस जॉईन करायचे. सो जेव्हा जॉब सोडला तेव्हा बरेच लोक असे फेसबुक थ्रू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले होते जे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत. तर त्यांना असं वाटलं की अरे हा चेहरा आपल्या ॲडसाठी जातो आहे, त्यांना कदाचित गर्ल नेक्स्ट डोअर मी वाटली असेल जीवनसाथीसाठी. सो त्यानुसार त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि आय ऑडिशन फॉर इट. प्रत्येक म्हणजे TVCमध्ये हे खूप असतं की त्यांना पर्टिक्युलर जे पाहिजे तीच ऑडिशन त्यांना मिळाली पाहिजे, म्हणजे एक्सप्रेशन वाईज, कारण तो शॉर्ट ड्युरेशनमधलं काम असतं ना ते. बिलकुल, आणि तेवढ्या सेकंदात ते करायला लागतं. बट आता यांच्या मनातला प्रश्न आहे की तू याचं काही प्रॉपर शिक्षण घेतले का, कुठला, जसं तू म्हणालीस की तू अभ्यास केलायस का, आणि आपण अवांतर प्रश्नाला येणार आहोत, पण अभ्यास न करताही एवढं छान कसं काय, म्हणजे कौतुक होतंय सगळीकडे. आय एम ॲक्च्युली मोर ऑफ अ सेल्फ ट्रेन्ड ॲक्टर. असं मी काही शिक्षण नाही घेतलं. मला खूप इच्छा होती की FTIला ॲडमिशन घ्यायची आणि तिथे प्रशिक्षण घेऊन चांगलं असं FTIN असं वगैरे लोक मला बोलवतील असं खूप वाटायचं. पण जॉब सोडल्यानंतर जेव्हा मी तिकडे अप्लाय करत होते तेव्हा 2 वर्ष त्यांचा कोर्स फ्रीज होता ॲक्टिंगवाल्यांचा. ॲडमिशन्स इट्स व्हेरी टफ टू गेट ॲडमिशन देअर. सो मला असं वाटलं की 2 वर्ष ठीक आहे, आता 2 वर्ष जर फ्रीजच आहे कोर्स तर आय शुड कीप अपडेटिंग माय सेल्फ. सो मी पॉंडिचेरीला गेले होते आदिशक्ती नावाचा कोर्स करायला. सो तिथे ते तुम्हाला तुमची श्वासासकट तुम्ही कसं ॲक्टिंग करू शकता तुमचा श्वास यूज करून. सो आपले जे नवरस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही श्वास यूज करून डोळ्यातनं पाणी कसं आणू शकता किंवा हास्य रस कसा तुम्ही अनुभवू शकता, पण जास्त करून तुमच्या बॉडीशी जास्त इंट्रोडक्शन करून देतात त्या कोर्समध्ये आदिशक्तीमधल्या. सो तो कोर्स मी केला. त्याच्यानंतर मी खूप साऱ्या फिल्म्स बघत असते, म्हणजे वर्ल्ड सिनेमा. सो आय लाईक मोर इरानियन फिल्म्स. सो त्या मला आवडतात, तर जास्त करून मी फिल्म्स बघूनच शिकते आणि स्क्रीन प्लेस फिल्म्स ते वाचते. बघितलं, म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर कुठल्याही क्षणाला तुम्ही अर्थातच तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर अकोल्यातली एक मुलगी, आमच्या मनात एक स्वप्न होतं, मला इंजिनिअरिंग करायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, MBA करायचं होतं, तुम्हाला काय व्हायचं होतं मग कल्पना नाही आहे. पण आज अशी कंडिशन आहे की तुला बघून यांना वाटतंय, आमच्या अनेक ताईंना वाटते की मी पण अर्थातच ॲक्ट्रेस व्हायला हवी होती, उगीच मी इंजिनियर झाली. पण प्रश्न काय आहे, एवढा मोठा श्वास किंवा एवढा मोठा जज्बा कहाँ से आहे की जॉब सोडायचा. आता मी डिसिजन कशी घ्यायची ना, सॉफ्टवेअर शिकली आहेस तेव्हा तुला काय ठरवलं होतंस आणि याचा निर्णय तुला कसा घेतला? ॲक्च्युली मी पण हा निर्णय असा एका दिवसात नाही घेतला. मला करायचं होतंच ॲक्टिंगमध्ये काहीतरी. तेव्हा मला ॲक्टिंग जास्त आवडत होती. आता माझा रस अजून लिखाणाकडे जातो आहे. पण तेव्हाची वेळ अशी होती की मी लगेच काही डिसिजन घेऊ शकत नव्हते, कारण फायनान्शियली आय वॉज नॉट इंडिपेंडंट. मला आईबाबाच प्रोव्हाइड करत होते जे पण काय होतं ते. सो मेनली असं होतं की हे करायचं आहे, पण हे कशासाठी करायचं आहे, पैशासाठी करायचं आहे, पब्लिसिटीसाठी करायचं आहे, की व्हॉट इज द मोटो टू डू दॅट थिंग. एक त्याचं मोटिवेशन जे होतं ते एवढंच होतं की आर्टशी कनेक्टेड राहायचं आहे, काहीतरी चांगलं क्रिएट करायचं आहे आणि आपण चांगलं माणूस आहोत तर तसंच काहीतरी आपल्या हातून चांगलं घडू शकतं. माझा कल जास्त तेव्हा ॲक्टिंगमध्ये होता, तर आय चूज ॲक्टिंग. आणि प्लस आईबाबांचा पण खूप सपोर्ट होता. म्हणजे माझा जॉब सोडला तेव्हा मी त्यांना सांगितलं नाही की मी जॉब सोडला आहे, जोपर्यंत मला पहिली फिल्म मिळत नाही. यूथ माझी पहिली फिल्म होती. सो तोपर्यंत मी त्यांना सांगितलं नव्हतं. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा दे वेर हॅपी. असं त्यांचं नव्हतं की अरे या क्षेत्रात कशाला जाते आणि लोक चांगली नसतात. कुठेच लोक चांगली नसतात खरं तर. म्हणजे आपल्याला कसं सांभाळायचं स्वतःला ते आपल्यालाच फिगर आउट करायचं असतं. बट आईबाबांचा सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस काइंड ऑफ फील्ड, की जिथे तुम्ही त्यांच्याशी सगळं शेअर करू शकता की अशी स्क्रिप्ट आली आहे, मी करू नको करू. कारण आपण इतकं नवीन असतो की आपल्याला काहीच माहिती नसतं की हे करायला पाहिजे नाही. क्या बात आहे. म्हणजे तुमच्याही तोंडी ते शब्द आले असतील ना, कमाल आहेस केतकी. तर अर्थातच केतकी कमाल आहे आणि तिची कमाल जी ती गाजवते ते पुढचे चित्रपट कुठले येत आहेत. तर अर्थातच आज जसं मी सुरुवातच करून दिली, तुमच्या सगळ्यांचा आवडता चित्रपट होता गर्ल्स आणि त्यामधली आपली केतकी. तर गर्ल्सची स्टोरी काय आहे ते आपण जाणणार आहोत, पण तुम्हाला थोडासा एक ब्रेक घ्यावा लागेल. हां, कुठेच नका जाऊ, मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा. आणि कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड.
आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 24 तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. ॲक्ट्रेस, सुपर मॉडेल आणि तेवढीच गोड असणारी आपल्या अकोल्याची एक अभिनेत्री. तिने सुरुवात केली आपल्या अकोल्यापासून. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि ती करत असताना स्वप्न कशी पूर्ण करावीत, म्हणजे जिंकण्याची फक्त इच्छा नाही तर जिद्द असायला हवी. ती जिद्द पूर्ण करणारी आपल्या अकोल्याची केतकी नारायण. यस, पण तमिळ किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये हा चेहरा फार गाजतोय आणि लवकरच तिचे चित्रपट येत आहेत. पण तुम्ही हिच्यावर जास्त प्रेम केलंय ते हिच्या एका कॅरेक्टरमुळे. तीच मॅगी. हो, गर्ल्स मधली मॅगी. आणि आपल्यासोबत स्वतः आहे केतकी. केतकी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुझं. थँक्यू. सगळ्यांना तोच प्रश्न. ब्रेकपूर्वी आपण गेलो होतो तर तो जो कॅरेक्टर होता म्हणजे मॅगीचा, फार बोल्ड, मुळात फार साधी आणि तू चुलबुली आहेस, तर ते कॅरेक्टर मिळालं कसं आणि गर्ल्सची जर्नी काय होती? गर्ल्सचं कॅरेक्टर मला शंतनू भाके म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर आहे, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. त्याच्यासोबत आधी मी काही काम केलं नव्हतं, पण समहाऊ त्या कॅरेक्टरसाठी त्याला वाटलं की माझा चेहरा योग्य आहे. तर त्यांनी माझं नाव विशाल देवरुखकर, जे डिरेक्टर आहेत गर्ल्सचे, त्यांना सजेस्ट केलं. आणि त्यांनी मला एक स्क्रिप्ट पाठवली. ते म्हणे ही तू ऑडिशन करून पाठव. पण तेव्हा मी वॉकिंग अलोन नावाची एक वेगळी फिल्म करत होती नचिकेत पटवर्धन सरांसोबत. सो मी त्यांना म्हटलं मी मुंबईला येऊन ऑडिशन नाही करू शकत, कारण माझं पुढचे 20 दिवस हे शूट आहे. सो ते म्हणाले ठीक आहे, तू ऑडिशन करून पाठव, आम्हाला आवडली तर आपण पुढे बोलूया. सो मी घरी तेव्हा एकटीच होते आणि विशालने जो सीन पाठवला होता त्याच्यामध्ये ती कॅरेक्टर ब्रीफ होतं की ती खूप दारू पिते, सिगरेट पिते आणि तिला आयुष्याचं सगळं नॉलेज आलेलं आहे आणि ती तिच्या मैत्रिणींना पण ते ज्ञान वाटत असते, अशी ती आहे. सो एक त्यांनी सीन पाठवला होता आणि त्याच्यामध्ये मी फुल टू राडा करते त्या सीनमध्ये आणि दारू पिऊन आणि सिगरेट पिऊन. पण ऑडिशन आहे तर आय कॅन माईम अल्सो. तर मला असं वाटलं की हे पहिलाच हा सीन आहे आणि मला खरंच हे कॅरेक्टर हवं आहे, कारण मी हे कधीच असं काही केलं नाही आहे. तर माझ्यासाठी पण ॲज अ करिअर ग्राफ किंवा ॲज अ केतकी म्हणून एक चॅलेंज असेल हे करायला. सो मी खाली गेले आणि किराणा दुकानात जाऊन म्हटलं की एक सिगरेट द्या, कारण त्या ऑडिशनमध्ये ती सिगरेट पिते. आय वॉज लाईक, आणि ती बाई मला विचारते की कुठली सिगरेट, आणि मला कुठल्या सिगरेटचं नाव तेव्हा माहिती नव्हतं. आणि आय वॉज लाईक की द्या कुठली पण, जी म्हणजे लाईट असेल असं काहीतरी, तर ती द्या. आणि त्या काकूंनी मला जो जजमेंटल लुक दिला तेव्हा की केतकी बिघडली, कारण मी त्यांच्याकडे रोजच जात होते आणि माझ्या घराच्या खालीच होतं ते दुकान. मग मी ती सिगरेट घेऊन आले. पहिल्यांदा तर मी उलटी पेटवली, त्यामुळे ती एक सिगरेट वाया गेली. मग मी परत खाली गेले, परत म्हटलं की अजून एक सिगरेट द्या. सो इट वॉज अ व्हेरी फनी इन्सिडेंट ॲट दॅट टाईम. आणि सगळे असे जजमेंटल होऊन माझ्याकडे बघत होते आजूबाजूचे की ही सिगरेट घ्यायला आली आहे मुलगी आपल्या बिल्डिंगमधली. पण फिल्म इज ऑल्सो अबाउट दॅट की आपण खूप लवकर मुलींना कॅटेगराईज करायला लागतो आणि विच इज नॉट नीडेड. प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली काही ना काही त्यांच्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी करत असतं. आणि सो मग मी ऑडिशन दिली आणि मग विशालला ती आवडली आणि मी मुंबईला जाऊ शकत नव्हते. तर विशाल आणि आमचे जे सर होते, प्रोड्युसर सर, ते दोघंजण, नरेन कुमार, ते पुण्याला आले मला भेटायला. आम्ही भेटलो आणि आमचं खूपच चांगलं वायबिंग झालं की अरे आपण करूच या ही फिल्म. आणि दॅट्स हाऊ आय गॉट इन टू द फिल्म. आणि एवढी ती मॅगी आवडली आहे प्रत्येकाला. म्हणजे मुली तेवढ्या बोल्ड बनू इच्छितात, त्यांना वाटतं असं नाही की मम्मासोबत किंवा पॅरेंट्ससोबत छान नसतं, पण तिन्ही कॅरेक्टर फार सुंदर होते. पण आता मग ते तिघींसोबत मैत्री अजूनही आहे, नंतर ती स्वीटू पण झाली. येस, स्वीटू पण झाली. आय नो. ॲक्च्युली त्या तिघीजणी, म्हणजे आमच्या तिघींचा बॉन्ड शूटच्या वेळेस चांगला होताच. त्याच्यानंतर आम्ही खूप भेटू शकलो नाही, कारण आम्ही तिघी पण खूप बिझी झालो आमच्या आयुष्यामध्ये. पण वी आर स्टील कनेक्टेड ऑन व्हॉट्सॲप. वी स्टील कीप ऑन टॉकिंग टू इच अदर की काय चाललं आयुष्यात, आणि गर्ल्स टू कधी करायचा हा आमचा झोन असतो. पण एवढंच नाही तर यापूर्वी तुझा आलेला यूथ, तोही एक लँडमार्क होता. त्यापूर्वी केलेल्या काही शॉर्ट फिल्म, उदाहरणार्थ नेमाडी, हे यांनी तुला एक खरी ओळख म्हणजे मिळाली असं तुला वाटतं? उदाहरणार्थ नेमाडेंचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता खरं तर. जेव्हा, कारण पहिल्यांदा आम्ही नेमाडेंच्या घरी गेलो होतो डोंगर सावलीला, आणि इट वॉज अमेझिंग. म्हणजे
ते लेखक ज्या घरात राहिले, जिथे त्यांनी त्यांचं लिखाण केलं, आम्ही त्यांच्या घरात राहून शूट करत होतो, तो ॲज अन ॲक्टर तो एक्सपिरियन्स खूपच ओव्हरवेल्मिंग होता. बऱ्याच लोकांनी फिल्म बघितली आणि लोकांना ती म्हणजे लोकांनी अप्रिशिएट पण केलं त्यातलं माझं काम. पण स्टील आय एम लुकिंग फॉर समथिंग बिगर अँड बेटर. आणि बिगर बेटर जे आहे ते येतच आहे. लक्षात आले तुमच्या? एक छोटासा सीन होता, आता सहसा ॲक्टर्स मेन्शन करत नाहीत पण आपल्याला ते क्लिक होतं. तसं जीवनसाथी किंवा शादीचं मी बोललो होतो, तसंच 83चा किस्सा सांगशील? 83 मूवी 83मध्ये माझं एक अगदीच छोटंसं कॅरेक्टर आहे, पण ते खूपच मजेदार कॅरेक्टर आहे. म्हणजे दॅट रिप्रेझेंट इंडियन क्रेझी ऑडियन्स फॉर क्रिकेट. आणि जसं माझ्या घरामध्ये माझी आई क्रिकेट वेडी आहे, मला तेवढं क्रिकेटचं हे नाही आहे, क्रेज नाही आहे, पण आई आणि बाबा असे उड्या मारून मारून वगैरे बघतात क्रिकेट. सो आय रिमेंबर, म्हणजे माझं कॅरेक्टर तसंच होतं की एक प्रेग्नंट वुमन आहे जी कपिल देवला बघते आणि तिला असं वाटतं की आपला मुलगा पण एक दिवस क्रिकेटर होईल. आणि क्रिकेट तेव्हा असं होतं की एक शान होती, भारताची शान. हे आपण म्हणजे आपला मुलगा जर क्रिकेटर बनतोय तर इट्स इक्वली लाईक तो आर्मीमध्ये जातोय किंवा नेव्हीमध्ये जातोय, अशी एक फिल्म म्हणजे फील होते. देशप्रेम होतं त्याच्यामध्ये खूप. आणि तेव्हा आपण पहिल्यांदा 83 मध्ये जिंकलो होतं वर्ल्ड कप, तर त्यातला क्रेज वेगळाच होता. सो आय जस्ट केप्ट, आईला मी डोळ्यासमोर ठेवलं की आई कशी वागते जेव्हा क्रिकेट बघते तेव्हा. आणि ते माझं कॅरेक्टर असंच होतं की ती प्रेग्नंट आहे आणि तिला तिचा मुलगा पण कपिल देव व्हावा असं वाटतं. आणि इट्स अ फनी कॅरेक्टर. आणि सुहिता थत्ते माझ्या सासूचा रोल करत होत्या, तर त्यांच्यासोबत काम करतानाही खूप मजा आली. म्हणजे बऱ्याच लोकांशी, मोठ्या मोठ्या लोकांशी तुझी भेट होते या काळाने आणि प्रत्येकाची इच्छा असते. आता किती सॅटिस्फॅक्शन आहे? मुळात सध्या कालच एक बातमी आली आणि ती म्हणजे दीड, जी आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलला गेली. दीड ही फिल्म मी जेव्हा माझा जॉब सोडला होता त्याच्यानंतर 1-2 वर्षात केलेली फिल्म आहे. आणि खूप चांगला मित्र आहे ओंकार बर्वे, त्यांनी ती डिरेक्ट केली आहे. त्याची ती पहिली फिल्म आहे. आणि ती करताना पण आम्हाला खूप मजा आली होती, कारण कम्प्लिटली तुला ब्रेक फ्री व्हायचं आहे आणि त्या कॅरेक्टरला म्हणजे न्याय द्यायचा आहे. आणि तेव्हा अशी सिच्युएशन होती की आत्ताच आपण जॉब सोडला आहे आणि आता वी हॅव टू प्रूव्ह दिस, असं ती सिच्युएशन होती. सो दीड आहे. अजून एक बोधी नावाची फिल्म आम्ही केली होती, ती मामी मुंबई फिल्म फेस्टिवलला होती. तर ती फिल्म दलित कन्व्हर्जन्सवर आहे आणि शशांक शेंडे आहे त्यात, निनाद महाजनीने ती लिहिली आहे. आणि विनीत चंद्रशेखरन हा मल्याळी माणूस आहे, पण ही इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई, तर त्यांनी ती डिरेक्ट केली आहे. म्हणजे त्या लोकांना पण मराठीविषयी खूप असं आकर्षण आहे आणि त्यांना वाटतं की मराठीत चांगला कॉन्टेंट येतोय. आता मराठीबद्दल जसं तुम्ही एवढ्या आपुलकीने बोललात, तसंच तुमचं प्रेम साऊथकडे कसं गेलं किंवा ती भाषा शिकताना आत्ता एक तुमचा जो अवियल हा चित्रपट आहे आणि त्यापुढे आणखी 2 मराठी चित्रपट येतात मोठे, तर सध्या जो आलाय अवियल, तर सगळ्यांचा प्रश्न आता मनात येतो, त्याला विचारूनच टाकतो, भाषेचं कसं तुला कसं जमतं? म्हणजे आपली भाषा वऱ्हाडी मराठी आहे, पण तिकडे जाऊन कसं तुला जमतं? माझ्या ॲक्च्युली शाळेमध्ये संस्कृत मला आवडायचं आणि हिंदी पण आम्ही घरी खूप गझल ऐकायचो मी आणि बाबा. आणि सारखं म्हणजे घरी गेल्याबरोबर आम्ही हिंदी गाणे लावलेली असायची किंवा उर्दू गझल लावलेल्या असायच्या. त्यामुळे भाषेविषयी असा काही प्रॉब्लेम मला वाटत नाही, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चारांविषयीचा असा काही प्रश्न नाही आहे. आणि प्लस तिथे गेल्यावर मी प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहून घेते मल्याळममधल्या, आणि तेच वाक्य मी मराठीत कसं म्हणेल, मराठी इमोशनसोबत ओके असं म्हणेल, तर तसंच मी ते मल्याळम भाषेमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करते. मी कधीच 1, 2, 3, 4 असं म्हणजे काहीतरी रँडम नाही बोलत माझ्या डायलॉग्सच्या वेळेस. मी माझे डायलॉग्स बाय हार्ट करते आणि डब पण मीच माझ्यासाठी करते. आणि ती एक वेगळी प्रोसेस आहे आणि तिथले लोक पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, सगळे प्रोफेशनल आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये असं नसतं की अरे हे आउटसाइडर आहे 1, 2, 3, 4 म्हणून टाक, असं नाही. इवन अवियलमध्ये माझा एक फायटिंग सीन आहे माझ्या बॉयफ्रेंडसोबतचा आणि तो मल्याळममध्ये आहे. तर म्हणजे तो असा मल्याळम इंग्लिश असा आहे, पण तो करताना मला खूप टेन्शन आलं होतं, पण तो झाला खूप चांगला, कारण माझा ॲक्टर खूपच कोऑपरेटिव्ह होता की हां तू बरोबर करते, याचं प्रोनाऊन्सिएशन असं आहे, तो करेक्ट पण करत होता मध्ये मध्ये. सो इट वॉज नाईस. सिरियसली. आणि एवढं भारी वाटले ते, सगळ्यांनी टीजर बघितली, प्रोमो जेव्हा आला
इवन तुम्ही माझ्या इन्स्टालाही बघितलं असेल आणि आताही तुम्ही बघताय. अर्थातच कुठनं एनर्जी येते, तो एक जी लुक देते ना ती की त्या याच्यामध्ये की आपण ते उच्चारू शकत नाही, तो लुक आहे त्याबद्दल काय सांगशील? आय डोंट नो, म्हणजे ते त्या मुमेंट पुरतं असतं. म्हणजे कट झाल्यानंतर मी आणि माझा जो को ॲक्टर होता सिराज, आम्ही असं म्हणजे लहान मुलासारखं होतं सेटवर. पण तेव्हा त्या मुमेंटला आय नो वॉट आय एम आणि आय वॉन्ट टू डू दॅट असा झोन असतो माझा. इमॅजिन राईट नाव की खरंच ती तू म्हणजे इवन तू मॅगी असो किंवा आता असो किंवा आता बसलेली असो, है ना, किती फरक. पण हे सगळं करत असताना एक साधा प्रश्न, ऍक्टिंगची सुरुवात करायची मला, तर मी काय चुका करू नये. सुरुवातीला ज्या चुका असतात किंवा असं वाटतं की काय आता तुला यापेक्षा बेटर आन्सर आपल्याला केतकीशिवाय कोणी देऊ शकणार, ते काय चुका करू नये एका स्टार्ट करणाऱ्या व्यक्तीने, ज्याला तुझ्यासारखं व्हायचं की मला तर ॲक्च्युली उलटं वाटतं की चुका कराव्या आणि मग त्यातनं शिकावं. पण ॲट द सेम टाईम मला खूप आधी असं व्हायचं आणि आत्ता पण म्हणजे बऱ्यापैकी होतं की अरे ही सावळी मुलगी आहे, सो हां असं होतं, अजूनही होतं ते. आणि त्याचा मला खूप त्रास होतो की म्हणजे तुम्ही टॅलेंट सोडून रंग बघताय, तर ती गोष्ट मला खूप खटकते. म्हणजे इव्हन आत्ता पण कोणीतरी मला विचारलं की अरे ती गर्ल्समधली ती गोरी मुलगी मला खूप आवडते, दॅट आय डोंट लाईक. आय मीन आपण म्हणजे ऑडियन्सनी पण हळूहळूच एक्सेप्ट करायला हवं की इवन मला हेही नाही आवडत की सिरियलमध्ये एका जाड्या मुलीची स्पेसिफिक गोष्ट असते किंवा एका काळ्या मुलीची स्पेसिफिक गोष्ट असते. का आपण सगळ्यांना इक्वली नाही बघत? ती एक वेगळी स्टोरी का करायला लागते? कारण आपण अजूनही ते डिस्क्रिमिनेशन करतोय. तर ती एक गोष्ट मला बऱ्याचदा खटकते. माझं म्हणजे इव्हन ॲड्ससाठी पण कधी कधी मी बघते तर माझी ऑडिशन चांगली झाली असते, मी शॉर्टलिस्ट झाली असते, पण ॲट द एंड एक गोरी मुलगी असते म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम ॲडमध्ये. तर त्या गोष्टी खटकतात. पण त्याच्यामुळे आपण काय शिकायचं की त्याच्याविषयी जास्त विचार नाही करायचा. हे होतच राहणार आहे आयुष्यात. एवढी पॉझिटिव्हिटी कशी आणतेस? आय डोंट नो, असंच आहे म्हणजे. म्हणजे बघा, आणि मुळात आता सुरुवातीच आपण केली समजा, इथनं पुण्यात जाऊन मुंबईत जाऊन स्वतःला प्रूव्ह करणं म्हणजे इंटरनल स्ट्रगलच फार असतो. तो म्हणजे इंटरनल स्ट्रगल तुला स्वतः खूप करावा लागला म्हणजे? तो तर रोजच असतो, कारण आम्हाला रोजच काही ना काही ऑडिशन्स येतात, रोजच त्या तुम्हाला द्यायला लागतात. आणि मग असं असतं की आता दुल्हनची ऑडिशन आहे, तर तुम्ही दुल्हनचे कपडे घालून ऑडिशन करा. मी कुठनं आणू? माझं अजून लग्न नाही झालंय, माझ्याकडे नाही आहे दुल्हनचा ड्रेस. हे तर बेसिक म्हणजे मटेरियलिस्टिक. हे तुम्हाला सांगतो, हे नाही सांगू शकत कोणी, जेवढी केती डिटेलमध्ये जाते. मग कसं कसं मॅनेज करतात? मग काही नाही, मग शेजारच्यांची साडी आणायची, बाजूच्यांचे. इट्स लाईक टू मच ऑफ एफर्ट्स ॲक्च्युली. म्हणजे पण हे करताना यू कॅनॉट से की मी नाही हे करणार. हे तुला करावंच लागणार, कारण तुला ॲक्टिंग करायची आहे ना आयुष्यात. त्यामुळे यू कॅनॉट डिनाय की सॉरी यार मी हे नाही करू शकत. आणि चुका बेसिकली चुका नाही म्हणणार मी, पण स्वतःवर एक विश्वास असायला पाहिजे. आणि प्लस जे मी मगाशी म्हणाले की तुमचा मोटो काय आहे, तुम्हाला का करायचं आहे, ते का तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे, हे जर तुमचं क्लिअर असेल तर मग तुम्हाला काही कन्फ्युजन नाही राहणार की अरे यार हे इतके पैसे देत आहेत, हे इतके नाही देत आहेत, किंवा हे आपल्याला असं ट्रीट करतायत, नाही ट्रीट. सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुम्ही आय नो की देर आर लॉट्स अँड लॉट्स ऑफ ॲक्टर्स देअर, पण तुमच्याकडे पण तुमचं एक काहीतरी युनिक आहे आणि ते तुम्हाला जपून ठेवायचं आहे या सगळ्या किऑसमध्ये. नाही तर सगळे एकसारखेच दिसायला लागते. म्हणजे आता बघा, मुळात काय चुका करू नये त्यापेक्षा तुझ्याच एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं की तुम्ही वेळ द्या त्या गोष्टीला, जसं इंजिनिअरिंग राईट. हो, सो नुसतंच ॲक्टिंग करायचं आहे तर तेच अगेन की तुम्हाला रील्स बनवायला ॲक्टिंग करायचं आहे का तुम्हाला खरंच कुठेतरी जाऊन पोचायचं आहे आणि या डिरेक्टरसोबत काम करायचं आहे किंवा अशा स्टोरीजमध्ये तुम्ही स्वतःला बघता. ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल, जेव्हा तुम्ही चांगल्या फिल्म्स बघाल, जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांना भेटाल. रँडम कुणालाही जाऊन की कोणीतरी 2500 रील्स केले आहेत त्याला जाऊन भेटून तर तुम्हाला तेच मोटिवेशन मिळणार. सो यू शुड फाइंड आउट युअर सोल की तुम्हाला कुठे तुम्ही फिट होताय या सगळ्या जगमुगाला. हे सगळं जंगल आता ते कुठलंही असो, इथे विचारांचं असू शकते, दिसण्याचंही आहे. आणि आत्ता ज्या मुलीने आपल्याला सांगितलं की कधी दुल्हनचं ऑडिशन असलं, कधी काय असलं तर त्यामध्ये थांबता येत नाही. बघा जरा किती स्टाईलिश, इन्स्टा चेक करा जरा, आता कळेल म्हणजे स्टाईल कुठे आहे आणि कशी वापरायची. मी खरंच तेवढीच सुंदर तू स्वतःला कॅरी करतेस, तो कॉन्फिडन्सही घेऊन येते, यांच्यामध्ये तू कॉन्फिडन्स भरते. पण आई वडिलांचा एक प्रश्न आलाय सप्लिमेंटरी
खर्चिक असतं का ग खूप म्हणजे खर्चिक मला म्हणजे आता तू मला बघतोय मी ताईचा पंजाबी ड्रेस घालून आले अरे कारण मला हा ड्रेस आवडतो आणि मला याच्यात कम्फर्टेबल वाटतं सो तेच मला असं वाटतं की आता जे पण मी इन्स्टावर किंवा म्हणजे इवन वेब सिरीजमध्ये वगैरे बघते तर मला असं वाटतं की सगळ्या मुलींचे केस रंगवलेले आहेत डोळ्यांमध्ये लेन्सेस आहेत असं कोणीतरी नाही सापडत आहे की जे वाव साधं नाही पण तुम्ही त्यांना कनेक्ट व्हाल नॅचरल की असं पण लोक असतात तर मला असं वाटतं की एक आपण इमेज क्रिएट करतो की यु नो की हे असंच आहे म्हणजे माझ्याकडे पण शॉर्ट स्कर्ट्स आहेत माझ्याकडे पण स्टायलिश कपडे आहेत जे मी इथे घालून येऊ शकते बट मी ती नाही आहे ना म्हणजे आय कॅन बी दॅट पण जे मी आहे ते लोकांपर्यंत जर पोहोचलं ना तर त्यांना पण एक बिलीव येईल की ओके केतकीवर आपण विश्वास ठेवू शकतो लाखो में एक हो लाखो में एक त्याबद्दल सांगा लाखो में एकमध्ये मी एका आर्टिशियनचं काम केलं होतं आणि ॲक्च्युली मला खूप छान वाटतं की मला असे खूप मी हे पकडू का थोड्या वेळ बघितलं किती साधेपणा आहे मी खाली बघत होतो ऍक्च्युली मी वाचत होतो स्क्रिप्ट बघा बघा साधेपणा बघा तर लाखो में एक बद्दल हां सो लाखो में एकमध्ये मी आर्टिशियनचं कॅरेक्टर करते आहे आणि जी आई पण आहे हे पण मला एक सांगायला आवडेल की मला बऱ्यापैकी आता म्हणजे आईचे पण रोल येतात कधी कधी मॅगीसारखे बोल्ड रोल येतात किंवा अवियलमध्ये मी एक ट्रॅव्हलर आहे आणि मोदी नावाची आत्ता मी एक फिल्म केली होती त्याच्यामध्ये मी एक मराठा मुलगी आहे जिचं लग्न एका बुद्धिस्ट माणसासोबत झालं आहे वगैरे असं सीन आहेत पण हे सगळे कॅरेक्टर्स करताना कधीच असं नाही वाटत की अरे मी आईचा रोल करू का आत्ता किंवा मग मी एका आर्टिशियनचा रोल करू का कारण आर्टिशियन्स जे आहेत ते नुसते विदाऊट मेकअप आहे ते ऑलरेडीच एकदमच म्हणजे गावाकडे राहणारे आहेत त्याच्यामुळे माझी इमेज खराब होईल का वगैरे असा वगैरे विचार करत बसले तर मला चांगले कॅरेक्टर्स येणारच नाहीत आणि मी पण त्याला जस्टिस नाही देऊ शकणार सो लाखो में एक छान कॅरेक्टर होतं आणि त्याची पण मी ऑडिशन दिली होती पराग मेहतांकडे आणि त्यांच्या थ्रू माझं कास्टिंग झालेलं आणि मोस्टली म्हणजे जे पण काय माझं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये काम होतं आहे ते म्हणजे ऑडिशन थ्रू होतं आहे मल्याळममध्ये उलटं होतं ॲक्च्युली मल्याळममध्ये लोक म्हणजे बघतात की अरे हिने विरम केली होती आणि मग ते अप्रोच करतात तर मी केरला टुरिझम केलं होतं तर कोणतरी केरला टुरिझमचा व्हिडिओ बघितला मग त्यांना म्हटलं की अरे ही आपल्या कॅरेक्टरला जाते आणि मल्याळममध्ये ही एक खूप चांगली गोष्ट आहे की ते रंग नाही बघत तिथले तुम्ही कॅरेक्टर्स आणि फिल्म्स बघाल तर ते इतके त्यांच्या रूट्समध्ये इन्वॉल्ड असतात ते कॅरेक्टर्स की तुम्हाला ते दिसणार म्हणजे तुझ्या माझ्यासारखे लोक त्यांच्या फिल्ममध्ये दिसणार नॉर्मली आणि दॅट इज द ब्युटिफुल थिंग अबाउट मल्याळम सिनेमा बघा गप्पा आत्ता कुठे सुरू झाल्या असं म्हणूया पण वेळेची मर्यादा असते एका ब्रेकसाठी आपण थांबणार आहोत पण तुमच्या मनातला जो प्रश्न आहे ना की बोल्ड आहे अकोल्याची आहे स्ट्रगल हिनी पण केला असेल पोचली असेल पुण्यात मुंबईत आणि तिकडनं मग जॉब करत असताना ह्या गोष्टी पण एक प्रत्येक आईबापानं खटकणारी एक गोष्ट म्हणजे इथे कुठेतरी कास्टिंग काउच असतो का याचं उत्तर आम्ही देणार आहोत आणि केतकीला मी फ्रँकली विचारणार आहे तुमच्या मनातला प्रश्न आणि मस्त राहा स्वस्त राहा आमचा मनोरंजनाचा डोस असा सुरू राहणार आहे तुम्ही वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका मुळात आम्हाला फॉलो करा RRC डिजिटल अकोला या यूट्यूब चॅनलवरती सिटी कट्टाचे पूर्ण एपिसोड बघण्यासाठी सिटी कट्टा यूट्यूब पेजला जा मला फॉलो करायचं असेल तर 90-280-100-88 या व्हॉट्सॲप क्रमांकाला कळवा आणि अर्थातच इन्स्टा फेसबुकसाठी RRC डिजिटल अकोला आणि सिटी चॅनल अकोला तर बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा आणि अर्थातच तुम्ही आम्हाला वेळ दिलीत एवढे छान छान गप्पा केल्या आणि विदर्भ असो मराठी असो मल्याळम असो अनेक उपक्रम सांगितले यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणली तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलला थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर थँक्यू सो मच तर येतो काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा आजूबाजूचा प्रोसेस स्वच्छ ठेवा थँक्यू मैत्रिणींनो आपण केतकी नारायण हिच्यासोबत गप्पा मारल्यात तिच्याविषयी जाणून घेतलं स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेच हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत तसंच दाखवतही आहोत तुम्हाला कालच्या भागामध्ये बॉक्सर पलक झांबरे हिची मुलाखत तुम्हाला प्रेरणा मिळावी याकरिताच आम्ही इथे दाखवली होती आणि आज अभिनेत्री केतकी हिची सुद्धा मुलाखत खास आमच्या मैत्रिणींसाठीच आम्ही इथे आणखी दाखवत आहोत मैत्रिणींनो आता कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात आज मॅडम काय शिकवतात ते पाहूयात
नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन विथ अ न्यू टॉपिक अँड विथ अ न्यू कन्स्ट्रक्शन. आता आपण मागच्या भागामध्ये शिकलो होतो इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑर्डर्स किंवा आज्ञा कशा द्यायच्या त्या, ओके, किंवा आपण दुसऱ्यांना कामं सांगतो ना ती कशी सांगायची, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यांना कामं सांगणे, दुसऱ्यांना हे कर ते कर सांगणे, तर आपण ते शिकलो होतो मागच्या भागामध्ये. आजच्या भागात मित्रांनो आपण एखादी गोष्ट करत राहा याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपण शिकणार आहोत. कन्स्ट्रक्शन खूपच सोपी आहे. अगदी एकच वर्ड वापरून ते अगदी 2-3 वर्ड्समध्ये ते सेंटेन्स बनणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जगातलं सगळ्यात छोटं वाक्य आय एम आहे. येस, सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन आहे. ओके, तर सगळ्यात छोटं जे वाक्य आहे, आय कॅन से वाक्य किंवा हे करत राहा कसं म्हणायचं, कीप आणि प्लस आपला जो काही ॲक्शन वर्ड आहे तो आणि त्याला ING लावायचं. कीप ऑन म्हणजे करत राहा. ओके, जर तुम्ही कीप धिस बुक म्हटलं तर हे बुक ठेव असं येईल. कीप म्हणजे ठेवणे पण होतं, पण आपण काय वापरणार आहोत, कीप ऑन म्हणजे करत राहणे. मग आता त्याचं सेंटेन्स बनवायचं, कीप ऑन यूज करायचं आहे. म्हणजे काय करत राहा पण काय, मग त्याला पुढे ॲक्शन जोडायची की काय, कोणती ॲक्शन करत राहा, मग ते सेंटेन्स होईल की हे करत राहा ते करत राहा. म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे, लोकांना मोटिवेट करतो आपण की हे करत राहा ते करत राहा, असं कर तसं करत राहा. म्हणजे लोकांना आपल्याला सांगायचं आहे की तू हे कंटिन्यू कर. दॅट इज कॉल्ड ॲज कीप ऑन इन इंग्लिश. हे करत राहा किंवा हे कंटिन्यू कर याला इंग्लिशमध्ये वाक्यरचना आहे कीप ऑन. ओके, तर आपण आपल्या मुलांना तर भरपूर इन्स्ट्रक्शन देतो, नवऱ्याला देतो, आईवडिलांना देतो, शेजार पाजारच्यांना देतो, स्टुडंट्सला देतो, सहकाऱ्यांना देतो, मित्रमैत्रिणींना देतो. तर मग आता ही इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये कशी द्यायची आहे, इन्स्ट्रक्शन आहे किंवा सुझाव आहे असं समजा तुम्ही, पण आपण ते दुसऱ्याला सांगणार आहोत की करत राहा तू. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी म्हणत असते कीप अप द गुड वर्क म्हणजे चांगलं काम करत राहा. ओके, तर फक्त कीप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, कीप अप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, आणि आपण जे यूज करणार आहोत ते आहे कीप ऑन. ओके, तर कीप ऑन पासून आता वाक्य कसे बनवायचे आहेत ते पाहूया आपण. कीप ऑन लिसनिंग इंग्लिश, रोज इंग्लिश ऐकत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, कीप ऑन रायटिंग एवढंही बोललं तरी चालेल, लिहित राहा. कीप ऑन लिसनिंग ऐकत राहा. कीप ऑन रीडिंग वाचत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम, आमचा प्रोग्राम रोज बघत राहा. कीप ऑन रिपीटिंग, जे मी शिकवते ते रिपीट करत राहा. कीप ऑन रिपीटिंग द सेंटेन्सेस. ओके, जे मी तुम्हाला वाक्य सांगते ते रिपीट करत राहा. कीप ऑन लिसनिंग गुड म्युझिक, चांगलं म्युझिक ऐकत राहा. कीप ऑन वॉचिंग स्टोरीज बघत राहा. कीप ऑन रीडिंग नॉवेल्स, तुम्ही नॉवेल्स किंवा कादंबऱ्या जे आहे ते वाचत राहा. जितकं तुम्ही वाचाल इंग्लिश तेवढं तुमची वोकॅब्लरी वाढेल, आणि वाचल्यामुळे, ऐकल्यामुळे, रिपीट केल्यामुळे आणि लिहिल्यामुळे या चारही स्टेप्समुळे चारही साईडनी तुमच्या इंग्लिशला थोडा हातभार लागेल आणि इंग्लिश लवकर इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. तर ह्या पहिल्या तर 4-5 इन्स्ट्रक्शन अगदी तुमच्यासाठीच मी बोललेली आहे की कीप ऑन रीडिंग, कीप ऑन लिसनिंग, कीप ऑन रायटिंग, कीप ऑन रिपीटिंग. येस, म्हणजे तुम्हाला रीडिंग करायचं आहे रोज, तुम्हाला वाचत राहायचं आहे, तुम्हाला लिहित राहायचे आहे सेंटेन्सेस, तुम्हाला रोज प्रोग्राम बघत राहायचा आहे. एकदा समाधान नाही झालं, नाही आठवला, पुन्हा पुन्हा पाहत राहा. तुम्हाला यूट्यूबवर लिंक मिळेल रोज. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन्स येत राहतील. जर तो प्रोग्राम तुम्हाला त्यावेळेला पाहणं शक्य नाही झालं तर तुम्ही ते नंतर पण यूट्यूबवर तो जेव्हा तुम्हाला हवा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. तर तुम्ही कधी पण यूट्यूबवर जाऊन सिटी मैत्रीण किंवा गुड मॉर्निंग अकोला हा कार्यक्रम बघू शकता. आणि आपलं जितक्या वेळ तुम्हाला हवा असेल तो रिपीट, 1 वेळा नाही समजला 2 वेळा पहा, 2 वेळा नाही समजला 3 वेळा पहा, रिपीट टेलिकास्ट करा त्याचे. कारण ते रिपीट तुम्ही पाहिल्यामुळे काय होणार आहे, ते सारखं सारखं तुमच्या मनावर बिंबवलं जाईल आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे पण तुमच्या ते लवकर
आठवेल आणि लक्षात राहील. ओके, तर कीप ऑन रीडिंग बुक्स, बुक्स वाचत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग म्हणजे रोज सराव करत राहा. ओके, कीप ऑन ड्रॉइंग, ड्रॉइंग करत राहा. आता ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहे. कीप ऑन कुकिंग, कुकिंग करत राहा. कीप ऑन क्लिनिंग, स्वच्छ करत राहा. कीप ऑन टॉकिंग, बोलत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग, चालवत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर आहे कीप ऑन जम्पिंग, तुम्ही जम्प करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग, वरती चढत राहा. कीप ऑन डुईंग युअर वर्क, तुमचं काम करत राहा. कीप ऑन रिस्पेक्टिंग, आदर करत राहा लोकांचा. कीप ऑन हेल्पिंग अदर्स, लोकांना मदत करत राहा. कीप ऑन रनिंग, रनिंग करत राहा. कीप ऑन एक्सरसाइजिंग, एक्सरसाइज करत राहा. कीप ऑन ईटिंग, खात राहा. म्हणजे जो काही ॲक्शन वर्ड्स आहे बस त्याला कीप ऑन लावा आणि ING लावा वर्बला. सो यू विल गेट अ न्यू सेंटेन्स. आणि जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर खूप सारे ॲक्शन वर्ड्स जर पाहिजे असतील तर आपल्याकडे PDF मिळून जाईल. यू जस्ट नीड टू कॉन्टॅक्ट द चॅनल, आणि चॅनलला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे PDF मिळेल. आणि खूप सारे वर्ब्स असतील तर इनफायनाईट सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. कीप ऑन स्विमिंग, स्विमिंग करत राहा. कीप ऑन रनिंग, धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन जम्पिंग, जम्प करत राहा. कीप ऑन स्टडिंग, अभ्यास करत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम, आमचा प्रोग्राम बघत राहा. कीप ऑन रीडिंग न्यूजपेपर्स, न्यूजपेपर्स रीड करत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, तर मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्शन काय शिकलो आपण? कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING असं वापरायचं आहे आपल्याला. मग आता कीप ऑन रनिंग, धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग, वरती चढत राहा. कीप ऑन टॉकिंग, बोलत राहा. कीप ऑन ड्रॉइंग, ड्रॉ करत राहा. कीप ऑन लाफिंग, हसत राहा. कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर एल्डर्स, आणि तुमच्या मोठ्यांची काळजी घेत राहा. कीप ऑन टॉकिंग, बोलत राहा. कीप ऑन कुकिंग, कुकिंग करत राहा. देन कीप ऑन वॉचिंग, बघत राहा. कीप ऑन ऑब्झर्विंग, ऑब्झर्व करणे आणि बघणे याच्यामध्ये फरक आहे. ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा ते आपण खूप केअरफुली पाहतो, काहीतरी उद्देश असतो आपल्याला निरीक्षण करण्याचा. तर कीप ऑन आणि त्याच्यासमोर ING लावलं. कीप ऑन ऑब्झर्विंग. देन कीप ऑन स्टडिंग, अभ्यास करत राहा. कीप ऑन ट्रॅव्हलिंग, प्रवास करत राहा. कीप ऑन गोईंग, जात राहा, पुढे जात राहा. कीप ऑन गोईंग फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे पुढे जा. कीप ऑन डान्सिंग, नाचत राहा. कीप ऑन सिंगिंग, गात राहा. कीप ऑन लाफिंग, हसत राहा. कीप ऑन रायझिंग, रायझिंग म्हणजे पुढे जात राहा किंवा मोठं होणे, राईज अप. ओके, पुढे पुढे जात राहणे. कीप ऑन रायझिंग. देन कीप ऑन स्विमिंग, स्विमिंग करत राहा, पोहत राहा. कीप ऑन मूविंग फॉरवर्ड, पुढे जात राहा. कीप ऑन वॉकिंग, चालत राहा. कीप ऑन ड्रिंकिंग वॉटर, पाणी पित राहा. टू स्टे हायड्रेटेड. येस, आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ, स्वतःची काळजी घेत राहा. कीप ऑन ट्रॅकिंग युअर हेल्थ रेकॉर्ड्स, तुमची जी हेल्थ आहे त्याचे रेकॉर्ड्स ट्रॅक करत राहा. कसं आहे, काय आहे, चेकिंग कसं करत राहा. कीप ऑन वॉचिंग. कीप ऑन सेईंग, बोलत राहा, सांगत राहा. कीप ऑन गिविंग इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही दुसऱ्यांना सांगत राहा. कीप ऑन गिविंग ॲडवाईस. कीप ऑन गिविंग म्हणजे देत राहा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खूप सारे इंग्लिश वर्ब्स घ्यायचे आहेत. त्याला कीप ऑन आणि वर्ब आणि त्याला ING लावायचं आहे. तर तुमच्या अशा इनफायनाईट सेंटेन्सेस तुम्हाला बनवता येणार आहेत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर इंग्लिशचे वर्ब्स हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नक्की आम्ही PDF प्रोव्हाइड करू. ओके, तर मित्रांनो आजपुरती एवढंच. आज आपण शिकलेलो आहोत कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING. कोणती ॲक्शन करत राहा याला कसं इंग्लिशमधून बोलायचं ते आपण शिकलेलो आहोत. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये एका नवीन कन्स्ट्रक्शनसोबत, नवीन वाक्यांसोबत आणि नवीन टॉपिकसोबत.
तर टिल देन गुड बाय, बाय बाय, सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम, अँड टिल देन हॅव अ ग्रेट डे. नमस्कार. मैत्रिणींनो, कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकून याचा रोज घरी सराव करत आहात ना? करतच असणार. आणि हा रोजचा एपिसोड पुन्हा पाहण्यासाठी आमच्या सिटी चॅनल अकोला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचा भाग आमच्या यूट्यूबवर सुद्धा बघा. श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर शिकूयात योग. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला. आपण योगाभ्यास शिकणार आहोत. योगाभ्यास शिकवण्याकरता मी सौ श्रद्धा श्रीधर मोकाशी इथे आलेली आहे. आपण रोज रोज थोडा थोडा वेगवेगळा अभ्यास आपण शिकणार आहोत. चला तर मग आज आपण सूक्ष्म व्यायाम शिकूया. कोणताही अभ्यास जेव्हा आपण करण्यासाठी तयार होतो, म्हणजे जसं की आपण स्पोर्ट्स मध्ये जातो, स्विमिंग करतो, कुठलाही गेम खेळायला जातो, तर त्यावेळेला आपण वॉर्मअप करतो, बरोबर की नाही? तर वॉर्मअप सारखाच आपल्याला पवन मुक्तासन म्हणजे सूक्ष्म व्यायाम करायचा आहे, ज्याचं नाव आहे पवन मुक्तासन भाग 1. पवन मुक्तासन मालिका 3 आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3. त्याच्यापैकी पहिली मालिका आपण शिकणार आहोत. तर ह्याकरता आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. हात कमरेजवळ ठेवायचे आहेत. हात जास्त हातांवर भार द्यायचा नाही, नाहीतर हात दुखायला लागतात काही वेळानंतर. आपल्याला फक्त ताठ बसायचं आहे आणि क्रिया करायची. आता आपल्याला प्रत्येक जो आपला जॉईंट आहे त्याला फ्री करत जायचं आहे. ही क्रिया करण्यामागचं कारणच ते आहे की आपले जॉईंट्स फ्लेक्झिबल व्हावे आणि ब्लड सर्क्युलेशन शरीरामध्ये चांगलं व्हावं आणि शरीर योगाभ्यासाकरता तयार व्हावं. तर त्याच्याकरता सगळ्यात पहिला अभ्यास आहे पादांगुली नमन, पायाच्या बोटांचा अभ्यास. आता पायाच्या बोटांना मोडून घ्यायचं आहे. ही क्रिया करताना नेहमी श्वास घेताना आपल्याकडे, श्वास सोडताना खालच्या बाजूला, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला. योगाभ्यास पूर्ण करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की अपवर्ड डायरेक्शनमध्ये श्वास घ्यायचा आहे, डाऊनवर्डमध्ये सोडायचं आहे. तर जेव्हा आपण आपल्याकडे बोटं घेऊ तेव्हा श्वास घ्यायचा आहे, जेव्हा खाली घेऊ तेव्हा श्वास सोडायचा आहे. अतिशय हळू क्रिया करायची आहे. श्वास घेताना आपल्याकडे, श्वास सोडताना खाली. त्याच्यासोबत आपल्याला मोजमाप जोडायचं आहे, गिनती जोडायची आहे. म्हणजे आपल्याकडे घेताना 1, खाली घेताना 1, अशा पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही क्रिया करताना की घेतलं सोडलं असं नाही करायचंय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्राणशक्तीचा उपयोग करायचा आहे. प्राणशक्तीचा उपयोग कसा करायचा असतो ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण श्वास घेतो आणि आपल्याकडे बोटांना वळवतो त्यावेळेला डोळे मिटून ह्या क्रियेचं मानसिक दर्शन करायचं आहे. म्हणजे आपलं लक्ष जे आहे, डोळे उघडे राहिले की आपलं मन भटकतं इकडे तिकडे, काही वस्तू दिसली की आपलं लक्ष तिकडे चाललं जातं. म्हणून आपल्याला पूर्ण लक्ष आपल्या क्रियेमध्ये कॉन्सन्ट्रेट करावं, केंद्रित करावं. याच्याकरता आपल्याला डोळे बंद करून प्राणशक्तीचा उपयोग ह्या क्रियेमध्ये करायचा आहे. तेव्हा तुम्हाला ही क्रिया 100% व्यवस्थित झालेली अशी दिसेल. तर आपण शिकूया कशी करायची. बघा, पायांच्या बोटांना आधी मोडून ठेवायचं आहे. श्वास घेत आपल्याकडे, श्वास सोडत खाली. 5 वेळा करा. रिलॅक्स. जेव्हा आपण कंटिन्यू क्रिया करतो त्यावेळेला लगेच दुसरी क्रिया सुरू करायची, डोळे उघडायचे नाही आणि पुढचा अभ्यास करत जायचा. पण आता मी तुम्हाला सांगतेय त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला डोळे उघडेन आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगेन कसं करायचं ते. दुसरी क्रिया, आता याच्यामध्ये कसं आहे की श्वास जितका दीर्घ आणि लांब असेल तेवढी तुमची क्रिया हळू होईल, आहे ना. म्हणजे त्या क्रियेमध्ये, त्या जॉईंटमध्ये ऑक्सिजन सुद्धा पोहोचेल आणि आपल्याला त्याचा फायदा पण होईल. आता हात ठेवायचे मागे. पुन्हा दुसऱ्या जॉईंटचा अभ्यास, याला म्हणतात गुल्फ नमन. श्वास घेऊन आपल्याकडे, श्वास सोडत खाली 5 वेळा.
आता पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि गोल फिरवायचे आहे. गोल फिरवताना ही क्रिया जी आहे ही 3 प्रकारे केली जाते. एक तर नॉर्मल ब्रिदिंगमध्ये, सामान्य श्वसन जेव्हा चालू असेल तेव्हा. दुसरं म्हणजे अंतरकुंभकमध्ये श्वास घ्यायचा आहे, रोखून ठेवायचा आणि 5 वेळा क्रिया करायची, नंतर श्वास सोडायचा. किंवा श्वास घेत आपल्याकडे, श्वास सोडत खाली, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये घ्यायचा आणि डाऊनवर्डमध्ये सोडायचा. अशा प्रकारे आपण करू शकतो. याच्यामध्ये काय करायचं आहे की ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना हार्टचा त्रास आहे त्या लोकांनी ही क्रिया, जो अंतरकुंभक मी सांगितला आहे, श्वास घेणे आणि रोखून ठेवणे, ते करायचं नाही. फक्त श्वास घेणे आणि रोखून ठेवणे हे नाही करायचंय. बाकी सगळेजण करू शकतात. पायाचे पंजे ताणून घ्या, गोल फिरवायचे आहे. हीच क्रिया दुसऱ्या दिशेने. आता पुढचा प्रकार, उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा, डाव्या मांडीवर ठेवायचा, पंजा थोडा बाहेर ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला पंजा फिरवता येईल. उजवा हात पायाच्या अँकलवर ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने पंजा फिरवायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 5 वेळा. अपोजिट फिरवायचं आहे. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करायची आहे. अपोजिट. रिलॅक्स. पुढचा अभ्यास, पुढच्या जॉईंटचा अभ्यास. याला जानुफलक आकर्षणासन म्हणतात. म्हणजे संस्कृतमध्ये गुडघ्यांना जानू म्हणतात. जानुफलक म्हणजे जानूच्या वाट्या, आणि त्यांना आपण आपल्याकडे खेचणार आहे आणि ढिल्या सोडणार आहे. 5 वेळा हा अभ्यास करायचा आहे. श्वास घेत आपल्याकडे, श्वास सोडत खाली. करूया. पुढचा अभ्यास पुन्हा गुडघ्यांकरताच आहे. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी आवर्जून हा अभ्यास करावा. श्वास घेत पुढे, श्वास सोडत जवळ, जानुनमन. दुसऱ्या पायाने हीच क्रिया पुन्हा करायची आहे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत जवळ, जानुचक्र करायचं आहे उजव्या पायाने. पुन्हा हा सुद्धा अभ्यास गुडघ्यांसाठीच आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली असं पण करू शकता. अंतरकुंभकमध्ये सुद्धा करू शकता. अपोजिट.
दुसऱ्या पायाने हीच क्रिया रिपीट करायची आहे. अपोजिट. हां, आता परत पुढचा जॉईंट. आपला आता पायाचे बोटं झाले, अँकल जॉईंट झाला, गुडघ्यांचा जॉईंट झाला. आता हिप जॉईंट करता अभ्यास, अर्ध तितलीचा अभ्यास करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करून ही जी टाच आहे इथे लॉक करायची आहे. मान पाठ सरळ ठेवायची आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अर्ध तितलीचा अभ्यास. हाच अभ्यास गोल फिरवून दुसऱ्या प्रकारे करायचा आहे. अंतरकुंभक मध्ये करूया. अपोजिट फिरवायचे. ही टाच जी आहे इथून हलता कामा नये. ही टाच इथे लॉक करून टाकायची. आता श्रोणी विस्तार. याच्यासाठी श्वास घेत उघडायचा आहे, श्वास सोडत जागेवर आणायचा आहे. दुसऱ्या पायाने ह्या 3 क्रिया रिपीट करायच्या आहे. आधी अर्ध तितलीचा अभ्यास. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्रोणी चक्र. अंतरकुंभक मध्ये. अपोजिट 5 वेळा. श्रोणी विस्तार. श्वास घेत उघडायचा आहे, श्वास सोडत जवळ आणायचा आहे. आता हिप जॉईंट झाल्यानंतर कमरेचा जॉईंट. याच्या पुढचा अभ्यास. पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जितकं शक्य होईल तितकं घ्यायचंय. हात मध्ये मध्यभागी श्वास घ्यायचा आणि जेव्हा आपण वळतो त्यावेळेला श्वास सोडायचा आणि जो हात मागे जाईल त्याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. आता श्वास घेत हात वर न्यायचे, ताणून द्यायचे आणि श्वास सोडत दोन्ही अंगठे पकडून घ्यायचे. हळूहळू. ज्यांना मानेचा, पाठीचा, कमरेचा त्रास असतो त्यांनी समोर वाकायचं नाही. ज्यांना शक्य होईल आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी होल्ड करायचं, थोडा वेळ थांबायचं, 15 सेकंद, आणि मग श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो योगाभ्यास हळूहळू करायचा असतो. त्यामुळे जितका तुम्ही हळूहळू अभ्यास कराल तितकं शांततेने आणि तुम्हाला मनाला सुद्धा शांत वाटेल आणि शारीरिक क्रिया सुद्धा हळू केल्यामुळे शरीराला सुद्धा त्या एक्सेप्ट करण्यामध्ये, ॲब्सॉर्ब करण्यामध्ये चांगला अनुभव येईल. मैत्रिणींनो, तुम्ही योगा पाहून रोज योगा करत असणारच याची आम्हाला खात्री वाटते. त्यामुळेच आम्ही रोज तुमच्यासाठी हा प्रोग्राम आणला आहे. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. पुन्हा उद्या भेटूया याच वेळी
याच ठिकाणी. तोवर बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पाहत रहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स.